श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 2. ग्रंथकार कैलासवासी विष्णू बळवंत थोरात. श्री गणेशाय नमः. जे भक्त स्वतःच्या मनात काहीतरी कामना ठेवून भक्ती करतात त्यांची ती कामना पूर्ण होते. तसेच जे भक्त कोणतीही कामना मनात न ठेवता भक्ती करतात त्यांना कैवल्य प्राप्ती अर्थात मोक्ष प्राप्ती होते. श्री नृसिंह सरस्वती महाराज प्रकट झाले आणि त्यांनी अनेक पापी जीवांना तारले. पुढे ते कर्दळी वनात गुप्त झाले अशी त्यांची कथा गुरुचरित्र या पवित्र ग्रंथात आहे. आणि पुढे लोकांच्या उद्धारासाठी त्यांना पुन्हा प्रकट व्हावे लागले. तेच ते स्वामी समर्थ. एका भक्ताने स्वामींची जन्मपत्रिका तयार केली, पण त्या पत्रिकेबद्दल मनात शंका निर्माण झाली. कारण गुरुराज गुप्त झाले आणि नंतर स्वामींच्या रूपात प्रकटले, त्यामुळे स्वामींच्या जन्माचा काळ मिळत नाही आणि त्यामुळेच त्यांच्या पत्रिकेबद्दल शंका येते. स्वामी हे अनादिसिद्ध म्हणजेच जन्ममरणाच्या पलीकडे असलेले अनादी काळापासून सिद्ध असलेले आहेत. त्यामुळे त्यांची जन्मपत्रिका बनवणे केवळ अशक्य आहे. लोकांचा उद्धार करण्यासाठीच त्यांनी मानवी देह धारण केला. अक्कलकोटमध्ये असताना राचप्पा मोदी यांच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या गराड्यात बसले होते. तेव्हा कलकत्त्याचे एक साहेब महाराजांच्या दर्शनाच्या हेतूने तिथे आले आणि महाराजांनी त्यांचा अगदी अगत्यपूर्ण आदर केला. त्या साहेबांच्या सोबत समर्थांच्या दर्शनासाठी एक पारशी गृहस्थ सुद्धा आले होते. ते दोघे येण्यापूर्वीच अंतर्यामी महाराज आपल्या भक्तांना सूचना देत म्हणाले, बाहेर 3 खुर्च्या आणून एका रांगेत मांडा. त्यानंतर ते दोघे आल्यावर त्यांना त्या दोन्ही खुर्च्यांवर बसवून 3ऱ्या खुर्चीवर स्वामी स्वतः बसले. स्वामींचे तेज पाहून त्या दोघांनाही खूप नवल वाटले. त्या साहेबाने अगदी सहजपणे स्वामींना विचारले की तुम्ही आलात कुठून? त्यावर स्वामी हसले आणि म्हणाले, आम्ही आधी कर्दळी वनातून निघालो. मग आम्ही कलकत्ता शहर आणि बंगालमधील इतर अपूर्व नगरे पाहिली. कालीमातेचे दर्शन घेतले आणि पवित्र गंगेच्या तीराचे सुद्धा अवलोकन केले. विविध तीर्थक्षेत्रे हिंडून आम्ही हरिद्वारला गेलो. पुढे केदारेश्वर पाहिले आणि हजारो तीर्थक्षेत्रे सुद्धा पाहिली. त्यानंतर जिची ख्याती पुराणांमध्ये वर्णन केलेली आहे अशा गोदावरी नदीच्या काठावर आम्ही सहजपणे पोचलो. तिथे स्नान केले, पवित्र स्थळे पाहिली आणि काही दिवस फिरून झाल्यावर आम्ही हैदराबादला पोचलो. मग मंगळवेढ्याला येऊन खूप दिवस तिथे राहिलो आणि नंतर पंढरपूरला आलो. तिथे आम्ही स्वेच्छेने राहू लागलो. त्यानंतर आम्ही खूप सुंदर असे बेगमपूर पाहिले. तिथे आमचे मन रमले म्हणून आम्ही काही दिवस तिथेच राहिलो. तिथून आमची इच्छा झाली म्हणून मोहोळ पाहिले. मग संपूर्ण देश फिरून सोलापूरला आलो. तिथे आम्ही काही महिने स्वेच्छेने राहिलो. मग तिथून आमचे अक्कलकोटच्या दिशेने येणे झाले. त्यानंतर आम्ही या नगरात आनंदात राहिलो. असे आमचे सर्व वृत्त आहे. स्वामींचे हे बोल ऐकून ते पारशी गृहस्थ आणि साहेब दोघेही समाधान पावले. मग स्वामींची आज्ञा घेऊन ते दोघे तिथून निघून गेले. स्वामी समर्थ 12 वर्षे मंगळवेढ्यामध्ये राहिले, पण त्या स्थळी ते फारसे प्रख्यात नव्हते. तिथे असताना स्वामी बहुतेक वेळा गावात येतच नसत, नेहमी जंगलातच राहत. जरी कधी गावात आलेच तरी ते गलिच्छ ठिकाणी बसत असत. कुणी काही अन्न आणून दिले तेच अन्न महाराज खात आणि क्षणभर तिथे थांबून ते पुन्हा जंगलात निघून जात. गावातील लोक त्यांना वेडा बुवा म्हणत. पण महाराज परब्रह्म रूप आहेत हे कोणत्याही अज्ञानी व्यक्तीने जाणलेच नाही. त्या समयी सोलापूरमध्ये
दिगंबर नावाचे एक ज्ञानी पुरुष होते, जे शंकरासारखे वैरागी वृत्तीचे होते. त्यांना स्वामींची खरी ओळख पटली आणि त्यांनी स्वामींना ईश्वरा समान मानले. पण इतर अज्ञानी लोक स्वामींना वेडा म्हणत असत. जेव्हा श्री दिगंबर हे स्वामींच्या दर्शनासाठी येत, तेव्हा स्वामी त्यांना कमरेवर हात ठेवून दर्शन देत असत. अहो श्रोत्यांनो, हे स्वामींचे चरित्र म्हणजे क्षीरसागराने भरलेले आहे. त्यामुळे तुम्ही आपले श्रवणद्वार म्हणजे कान उघडे ठेवा आणि हे चरित्र प्राशन करा. तुम्हाला यात कंटाळा येऊ देऊ नका. हे चरित्र पूर्णपणे आत्मसात करा. त्यामुळे जन्ममरणाच्या भीतीपासून सुटका होते. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचा हा दुसरा गोड अध्याय भक्तांनी आनंदाने ऐकावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.